जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात मायबोली अभिजात मराठी भाषेत रचना केली आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे अभंग मंत्रगीता. याची ओळख आपण करून घेत आहोत. या अवघड कामाला सुरुवात करून जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होईल. गतवर्षाच्या आषाढी एकादशी प्रारंभ केला. ते धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेपासून अर्जुन विषाद योग माहीत करून घेतला. तो अध्याय पहिला पूर्ण झाला. त्यानंतर दुसरा अध्याय सांख्य योग. यात कर्म, बुद्धी, ब्रह्म यातून निर्माण होणारा जीव, देह, मन, विवेक असं बरंच काहीसं खुलासेवार माहिती समजून घेतली. आणि यातीलच कर्मयोगाचा चिकित्सक अभ्यास तिसरा अध्याय म्हणजेच कर्मयोग यातून आपण समजून घेतला. आणि आता याचाच अधिक सखोल अभ्यास अध्याय चौथा कर्म ब्रह्मार्पण योग समजून घ्यायचा प्रयत्न करूया. यालाच आपण निष्काम कर्मयोग म्हणूया. तसं म्हणाल तर प्रत्येक जीवाला जन्माला आल्यापासून कर्म कधीच सुटत नाही. ते आपण मागील अध्यायात पाहिलंच आहे. जीवाबरोबर येणारे ब्रह्म ज्ञान हे नियोजित असते. हे आपण श्रवण भक्तीतून समजून घेतले. आणि अधिक ज्ञान आता आपण ह्या अध्यायात करून घेऊया. तसे याचे ज्ञान लाखो वर्षापूर्वीचे. तेच ज्ञान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेतून सांगितले ते जवळजवळ 5 ते 7 हजार वर्षापूर्वी. याचाच अनुवाद अभिजात मराठीचा मायबोलीचा एक अलंकार म्हणावा अशी अभंग मंत्रगीता हिला प्रकटीकरणाला किंवा वाग्देवीच्या अलंकाराची जडण घडलेला जवळजवळ 400 वर्ष पूर्ण होतील. मंत्रगीतेतील अभंगावर संत तुकारामांनी केलेले कीर्तन ऐकणे म्हणजे पर्वणीच. आणि हे ज्यांना ऐकण्याचा योग मिळाला ते खरोखर भाग्यवंतच. आता भाग्यवंत शब्दापेक्षा अधिक वर्णन करणारा शब्द तुम्हाला काही गवसला तर मला अवश्य कळवावा. या ग्रंथाची फक्त ओळख करून घेत आहोत. हे एक सत्कार्यच म्हणावे लागेल किंवा निष्काम कर्मयोग. याची अशीच कीर्तनगंगा जर वाहू लागली तर अहोभाग्यम असे म्हणूया. आणि कर्म ब्रह्मार्पण योगाला त्याच्या अध्याय चौथ्याला आपण सुरुवात करूया. आता आपण त्याचा श्लोक आणि अभंग वाचून सुरुवात करू. पहिल्यांदा श्लोक. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत. आणि त्याचा अभंग आहे. आनंदाचा कंद गोविंद बोलला ऐके या गोष्टीला पूर्वीचिया पुरातन योग मीच आत्मा मोहे बोलिलो ज्ञान हे भानुदेवा सूर्य हितकार मनुसी सांगत तोही अनुग्रहित इक्ष्वाकुशी ऐसे हे पूर्वीचे आहे भांडवल सापडे नवल तू कैयासी. आता श्री भगवान वाच अशी या अध्यायाची सुरुवात श्रीकृष्णाच्या शब्दाने आणि त्याच्या परब्रह्म रूपातील सुराने कृष्ण बोलत आहे. त्याच्या शब्दातून दाटून आलेला आनंद यातून प्रकट होतो असेच वाटते. त्याचे वर्णन आहे की आनंदाचा कंद गोविंद बोलिला ऐके या गोष्टीला पूर्वीची. गोविंद आनंदाने बोलतो, अरे अर्जुना, मी तुला सांगणार आहे कर्म ब्रह्मार्पण योग म्हणजेच निष्काम कर्म. याआधी पूर्वी क्षत्रिय वंशाचा मूळ पुरुष सूर्य याला सांगितला. या सूर्याने मनापासून लक्षपूर्वक हा योग ऐकला, अनुभवला, समजून घेतला. आणि त्यानंतर पुन्हा काय बोलतो कृष्ण तर पुरातन योग मीच आत्मा मोहे बोलिलो ज्ञान हे वासुदेवा सूर्य हितकार मनुसी सांगतो तोही अनुग्रहित इक्ष्वाकुशी. भानुदेव सूर्याने अनुभूतीसह
हितकार कल्याणकारी मनूला हा योग सांगितला आणि मनूनेही त्याचा अनुभव घेतला. त्या निष्काम कर्मयोग ज्ञान माहीत असण्याची आवश्यकताही समजून घेतली आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र इक्ष्वाकूलाही हा सांगितला. आणि या कर्मब्रह्मार्पण म्हणजे निष्काम कर्मयोगाने त्याला अनुग्रहित केले. पुन्हा पुन्हा एकदा ओळ आपल्याला आठवायलाच हवी की सूर्य हितकार मनुसी सांगत तोही अनुग्रहित इक्ष्वाकुशी. त्याच्याही पुढे तुकाराम म्हणतात, ऐसे हे पूर्वीचे आहे भांडवल सापडे नवल तुकयासी. आता पूर्वीचे भांडवल म्हणजे ज्यावर जगण्याचा व्यापार चालत होता. इक्ष्वाकू हा रघुवंशाचा पहिला राजा. इथपासून हा निष्काम कर्मयोगाची परंपरा जपली गेली. त्यातून अनेक राजे राजऋषी यांनी सगळ्यांनी जाणून घेऊन आपले कर्म निष्कामतेने मापू लागले. श्रीकृष्णाचा पूर्वकाल म्हणजे पूर्वावतार हा प्रभू श्रीराम हा सुद्धा ह्या रघुवंशाचा कुलदीपकच होता. तर ऐसे हे पूर्वीचे भांडवल पुरातन भांडवल तुकयाच्या हाती गवसले हे एक आश्चर्यच आहे आणि आपणाला हे समजून घेण्याचा योग येतो हे महाआश्चर्यच म्हणावे लागेल नाही का. असो, या श्लोकाच्या पहिल्या ओळीचा अर्थ निष्काम कर्मयोगासाठी समजून घेऊया. पहिली ओळ आहे अहम म्हणजे मी, इमम म्हणजे हा, अव्ययम म्हणजे अव्यय, योगम योग आणि विवस्वते म्हणजे सूर्याला प्रोक्तवान म्हणजे सांगता झालो असे भगवान म्हणाले. आता इथे याला अव्यय योग म्हटले. ज्ञानयोगाने इच्छित हेतू प्राप्त होणे हे साध्य आहे आणि त्यासाठी कर्म हे ते साध्य करण्यासाठी हाती असलेले साधन आहे. ज्ञाननिष्ठेतून अल्पमात्र कर्म घडले तरी फलप्राप्तीचे सामर्थ्य या योगात आहे म्हणून त्याला अव्यय योग असे म्हटले जाते. असो, आता ह्याचा क्रम कसा आहे आपल्याला ज्या ज्या काही आठवणी करून दिल्या तर पहिला परब्रह्मरूप श्रीकृष्ण, नंतर क्षत्रिय वंशाचा मूळ पुरुष भानुदेव सूर्य, त्यानंतर हितकार मनू आणि त्यानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र इक्ष्वाकू आणि त्यानंतर पुन्हा प्रभू रामचंद्राच्या रघुवंशाची परंपरा त्यांनी हा योग जपला म्हणजे आचरणात आणला. आता मी तुला सांगतोय हे अर्जुनाशी आणि तोच योग मी तुला सांगतोय हे पुन्हा पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय आणि त्याबाबत संवाद त्यांचा चालू आहे. मला मात्र आठवतं ते निष्काम कर्मयोग लाखो वर्षापूर्वीचा, हे सूर्याचा कालखंड. त्यानंतर श्रीमद भगवद्गीतेतून हजारो वर्षापूर्वी हा अवतरला म्हणजे 5,000 ते 7,000 वर्षापूर्वी. आणि आता 13व्या शतकात या योगाची जे ज्ञानदेवांच्या भावार्थ दीपिकेतून याची पुनर्निर्मिती झाली म्हणजे ह्या योगाचा पाया रचला गेला. आणि त्यानंतर 17व्या शतकात म्हणजे अंदाजे 400 वर्षानंतर अभंग मंत्रगीतेतून अभिजात मराठी भाषेतून ह्या योगाचे अवतरण झाले. गीतेचे झाले, गीतेतून याचे झाले. ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामांचे लिखाणातून आणि आपोआपच ते कळस ठरला. जसं कळसाध्याय म्हणतात तसा हा कळस चढवला गेला. आणि आता त्यानंतर पुन्हा 400 वर्षानंतर याच अभंग मंत्रगीतेने सार्थ रूप धारण करून लोकजागर करण्याचा जणू चंगच बांधाय का असे वाटते. या श्रवण भक्तीतून तुकाराम प्रेमी, ज्ञानाप्रेमी, ज्ञानप्रेमी, कृष्णप्रेमी, गीताप्रेमी, ग्रंथप्रेमी यांच्याकडून नक्कीच प्रेरक जागर होईल. आणि असे हे सापडे नवल तुकयासी याचा आता पुढचा श्लोक आणि अभंग. श्रीकृष्ण निष्काम कर्मयोगाबद्दल अर्जुनाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आता आपण श्लोक आणि अभंग आधी वाचूया. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः सः कालेन इह महता
योग हा नष्ट हा परमतप. आणि अभंग. परंपरागत ऐसाचे जाणीजे, ऋषी तेव राजे सुखावले. योग तरी अचळ, परी झाला चळ, बहुत युग मूळ जाणवनिया. परंतपा अस्तमाना गेल्या रवी, प्रकाश नुरवी स्वल्प मात्र. तुका म्हणे भाग्य भासे सज्जनांचे, झाले प्रकाशाचे वाटेकार. यामध्ये श्रीकृष्ण प्रथम परंपरा सांगतोय. प्रत्येक मानवाची परंपरा पाहिली तर काम क्रोध या वासनेचा जन्म देहाबरोबर जन्मतःच होत असतो. ते अजूनही तसेच आहे. या जन्मतः शत्रूशी मात करण्यासाठी निष्काम कर्मयोगासारखा मार्ग, यातून आघात, घातपात अथवा नुकसान, कोणतीही हानी न करता विजय मिळवणे सहज शक्य आहे. आणि तशा निष्काम कर्मयोगाची परंपरा जपली तेव्हा राजे ही कर्मात्म जपली तेव्हा राजे सुखाने राज्य करीत होते. ऋषींचे कार्यही उत्तम चालू होते. होम, हवन, काही संशोधन वगैरे वगैरे. आणि त्यामुळे देवही आनंदी होते. हा झाला भूतकाळ. आता याची अवस्था गुरुशिष्य परंपरेने हा योग आत्तापर्यंत चालत आला. आत्तापर्यंत म्हणजे प्रभू रामचंद्राच्या काळापर्यंत. आणि नंतर मात्र तो लोप पावला. तर कसा लोप पावला हा प्रश्न इथं कृष्णानं त्याचं उत्तर दिलं आहे. योग तरी अचळ, परी झाला चळ, बहुत युगमुळ जाणवनिया. मानवाची मानसिकता पुन्हा एकदा ऐका. योग तरी अचळ आणि आता काय झाला आहे तो चळ, बहुत युगमुळ जाणवनिया. मानवाची मानसिकता, मनोबल हे दुर्बल बनलं. त्यामुळे जन्मापासून बरोबर असणारे कामवासनेचे शत्रूंनी स्थान मांडलं. ते जागा शोधतच होते. त्यांना आत्तापर्यंत त्यांच्यावर कंट्रोल होतं, ते कंट्रोल बाह्य झाले. इंद्रियांवरचा ताबा गेला. देहाची वासना भागवताना देहात वास्तव्य करणाऱ्या चिरंजीव आत्म्याचा विसर पडला. आत्मबोधाची आस्था लोप पावली आणि कामवासनेच्या अधीन झालेला देह म्हणजेच मी असं मानणारे विषय सुखातच कर्मभोग मानू लागले. आणि याचे वर्णन असेल की परंपरा अस्तमाना गेल्या रवी, प्रकाश नुरवी स्वल्प मात्र. यात परमतपा हे विशेषण अर्जुनासाठी उल्लेखले. ओळ काय आहे? परंतपा अस्तमाना गेल्या रवी, प्रकाश नुरवी स्वल्प मात्र. ओळीची सुरुवात परंतपा आहे आणि ते अर्जुनाला उल्लेखून आहे. अर्जुनाने पहिल्यापासून आजपर्यंत सर्व इंद्रियांवर ताबा मिळवून अंतर्गत शत्रूंचे दमन केले. म्हणजेच कामना, वासना इत्यादी शत्रूंचं दमन केले. आणि त्यामुळे अर्जुन ज्ञानयोगी, कर्मयोगी, सांख्ययोगी असा विवेकयुक्त ज्ञानाचा अधिकारी बनला. म्हणजे तू अधिकारी आहेस असं कृष्ण त्याला सांगतोय. आणि असं कृष्ण बोलला. आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा राजे रजवाडे वगैरे होतो आणि निष्काम कर्मयोगाचा सूर्य मावळला आणि आत्ता मात्र तू फक्त ह्याचा अधिकारी आहेस, पण तुझ्या रूपाने स्वल्पमात्र प्रकाश शिल्लक आहे. कुठला आता प्रकाश आहे? तर ज्ञानाचा सूर्य जो होता त्याचा प्रकाश शिल्लक आहे. तो अर्जुनाला म्हणतो की तुझ्या रूपानं, असं कृष्ण अर्जुनाला म्हणते. तुझ्यासारख्या स्वल्प प्रकाशी पणतीने निष्काम कर्मयोगी सूर्याची आरतीच जणू काय मी करतोय असं तू समजलंस तरी चालेल. असे कृष्णाच्या मनातील भावना परंतपा या शब्दातून व्यक्त होते. आणि त्यासाठी तुकारामांची रचना पहा. परंतपा अस्तमाना गेल्या रवी, प्रकाश नुरवी स्वल्प मात्र. तुका म्हणे भाग्य भासे सज्जनाचे, झाले प्रकाशाचे वाटेकार. जगद्गुरूंच्या अभंगाचा अर्थ पाहिला तर आज जगातील कित्येक देशांच्या डिक्शनरीतून विवेक, विचारांचा विवेक, ज्ञानाचा विवेक हा शब्दच गळून गेलाय, उडून गेलाय, नाहीसा झालाय.
आणि इतकेच नव्हे तर निष्काम कर्मयोग या शब्दाची प्रतिक्रिया पाहिजे असेल तर त्यांना म्हणजे त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांना ह्या शब्दाची ॲलर्जी होती का, म्हणजे जणू काही सर्व अंगाला फोड उठून खास सुटत होती का, कारण असे शब्द ऐकावे लागतील या विचारानेच बोलणे नको असे वाटते. बोलणंच असं असतं की असंच काही त्यांना त्रास होतो असं वाटायला लागतं. आणि म्हणून ह्या लोकांशी बोलताना असे शब्द वापरणं सुद्धा अवघड वाटतं. देशातील काही सज्जन म्हणजेच भाग्यवंत त्यांच्या कर्मातून असे भासते की हा निष्काम कर्मयोग अजूनही आहे, शिल्लक आहे. म्हणजे त्याची तिरी बाजूने आपल्यापर्यंत येते का, तर धर्म विचारून मनुष्यहानी केली, त्यांना मनुष्यहानी न करता सडेतोड उत्तर दिले, नकळत त्यांचे हातपाय बांधले गेले. आता हे सगळं कशामुळे झालं, तर सूर्यप्रकाशाचे हे सगळे वाटेकार आहेत. सूर्यप्रकाशाचे म्हणजे विवेकाच्या सूर्यप्रकाशाचे हे सगळे वाटेकार आहेत. त्यांनीही असं धर्म घडून आणले. आणि कसं तर काहीही मनुष्याने करणाऱ्या शत्रूला मनुष्याने न करता जबाब दिला आहे. अशा हेच उद्याचे जगद्गुरू संत तुकारामांप्रमाणे विश्वगुरूच्या पदाला नक्की पोचतील. कारण या देशाने दुष्कर्माला चोख उत्तर दिले आणि या कर्माचे सत्य कळल्यावर अन्य देशांनाही पाठिंबा द्यावा लागला. असं आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग बघूया. स एव अयं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तः असि मे सखा च इति रहस्यं हि एतत् उत्तमम्. आणि अभंग आहे. तोच हा आजिम्या तुझ प्रगटीला, योग जो लोपला पूर्वी होता, तू तव माझा सखा भक्तही वरिष्ठ, म्हणून उत्कृष्ट दयाले, न सांगे बंधुते, नारी सुता दुहिता, माता पिता चुलता वंचिले म्या, अद्भुत रहस्य अप्राप्त सुरवरा, अतुडले करा तुका म्हणे. आता अजूनही श्रीकृष्णच अर्जुनाशी बोलतोय, ते निष्काम कर्मयोगावर. अरे अर्जुना, पूर्वी लोक पावलेला हा निष्काम कर्मयोग मी तुझ्यासमोर प्रकट करीत आहे, तेही फक्त तुझ्यासमोर, कारण तू माझा श्रेष्ठ भक्त आहे, परम मित्र आहेस. आणि तोच हा अजिम्या तुझ प्रकटीला, योग जो लोपला पूर्वी होता, तू तव माझा सखा भक्तही वरिष्ठ, म्हणून उत्कृष्ट दया आली. इथे मनात प्रश्न येतो की भक्त फक्त अर्जुनच होता का? सर्व पांडव, राजा द्रुपदासारखे नातेवाईक, ज्येष्ठ भीष्मांसारखे ज्येष्ठ सगळे घराण्यातले ज्येष्ठत्व स्वीकारणारे बाकी व्यक्ती आणि कृष्णालाही मानणारे असे तिथं कित्येक उपस्थित होते. पण कृष्णाला फक्त अर्जुन योग्य वाटतो. उत्कृष्ट अर्जुन, आता एवढा श्रेष्ठ वाटणारा अर्जुन, कृष्णाला असं वाटतं की उत्कृष्ट अर्जुन हा निकृष्ट मार्गाला जाऊ नये. उत्कृष्ट अर्जुन निकृष्ट मार्गाला जाऊ नये यासाठी फक्त त्याची दया आली कृष्णाला. म्हणून ह्याच्यात काय म्हटले की म्हणून उत्कृष्ट दया आली. यापूर्वी हा योग राजापासून प्रजेपर्यंत सर्वांच्या आचरणात होता. त्यानंतर मलिन झालेल्या कित्येक पिढ्या एकामागून एक होऊन गेल्या. त्याचा या हस्तिनापुरात अतिरेक झाला. कशाचा? मलिनत्वाचा. आणि कुरुक्षेत्रावर अर्जुन त्याला योग्य वाटला, कृष्णाला, त्याला म्हणजे कृष्णाला. आता याला सांगायचा तर त्याला इतका जुना पुराणा योग आणि याचा निष्काम कर्मयोग हा शब्दसुद्धा इतरांना नवीनच वाटेल ना. इतरांना म्हणजे ज्यांना ते माहितीच नाही योग, त्यांना हा योग म्हणजे काय, कसा, काय असंच वाटणार. आणि वर्तमान आजचं जर पाहिलं तर
जे पैसा मिळवून देते ते नवीन असलं तरीही त्याचा स्वीकार आजची पिढी मनापासून करते. तर नवीन असून स्वीकार करणे हेच इथं आपल्याला महत्त्वाचं आहे. आता आत्ताची युवा पिढी लहानपणी न पाहिलेला कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन याच्यामागे धावत आहेत. त्यातली जी भाषा, आत्ताची नवीन भाषा कॉम्प्युटरची लिपी, त्याही अनेक आहेत. ते लगेच शिकतात, त्याचे जणू भक्तच बनतात. कॉम्प्युटरचा सखा बनतात, भक्त बनतात. हे सगळं चालू आहे. म्हणजे नवीन असं तरी पटकन स्वीकारलं. पण जन्मजात असलेली आपली मातृभाषा आणि ज्या भूमीत जन्माला आलो ती राष्ट्रभाषा याचा मात्र वाद घालू लागलेत. चालूच आहे तोही. जे नको असलेला आपण कशावर वाद घालतो ह्याचासुद्धा विवेक यांच्याकडे नाही आहे. 5-7 हजार वर्षापूर्वीही कर्मयोगी पांडव, निष्काम कर्मयोगी पांडव आणि निष्कर्मयोगी कौरव यांच्या वादाचे पर्यवसान अखेर युद्धभूमीवर झाले. कारण ते वाढतच गेलं. त्याच ठिकाणी श्रीकृष्णाने जितेंद्रिय अर्जुनास या योगाचे रहस्य सांगायचे हे निश्चित केले. आणि याचे वर्णन तुकाराम करतात. न सांगे बंधुते नारी सुता दुहिता माता पिता चुलता वंचिलेम्या. वंचिलेम्या हे कृष्ण म्हणतो. अद्भुत रहस्य अप्राप्त सुरवरा अतुडले करा तुका म्हणे. या योगाचे रहस्य ऐकायला फक्त तूच एकटा योग्य आहेस, तुला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला. आणि पुढे याला अनधिकारी म्हणजे त्यासाठी योग्य नाहीत त्यांना हे रहस्य सांगणे म्हणजे, लक्षपूर्वक ऐका, तर ज्या अधिकार नाही आहे ऐकण्याचा, ते त्याची योग्यता नाही आहे, त्यांना हे रहस्य सांगणे म्हणजे विरोधी योगाचा प्रचार नकळत आपोआप होतो. कारण ते ऐकायची त्यांना सवय नसते. मगाशी सांगितलं तशी त्यांना ॲलर्जी येते त्याची. आणि मग त्याचा प्रचार कसं होतो तर नकळत त्याचा कोडवर्डही बनतो आणि आयतं कोलीत हातात मिळतं. म्हणजे इन्स्टंट मनीच्या मागे लागलेल्यांना तेच खरं वाटू लागतं. लक्ष देऊन ऐकलंच असेल तुम्ही तर पुढं जाऊया. यावरून तुम्हाला आत्ताचे राजकारण आठवले असेलच. यासाठी निष्काम कर्मयोगाचे रहस्य इतरांपासून, अगदी देवांपासून सुद्धा कृष्णानं गुप्त ठेवलं. आणि कृपाळू भावाने अर्जुनास मात्र, भावाने जे कृपाळू भावनेने अर्जुनास मात्र आता तो सांगणार आहे. आणि याचं वर्णन तुकाराम करतात. अद्भुत रहस्य अप्राप्त सुरवरा अतुडले करा तुका म्हणे. अर्जुना, हा योग आपलासा कर. हा निष्काम कर्मयोगाचे पुनरुज्जीवन आता तुझ्याच हस्ते होऊ दे. यापुढे अर्जुनाची प्रतिक्रिया कृष्णाला विचारलेल्या प्रश्नातून काय व्यक्त होईल ते आता पुढच्या श्लोकात आणि अभंगात पाहूया. आता श्लोक आहे. अपरम भवतः जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इतिही. आणि अभंग आहे. अर्जुन उवाच, हे तर आहेच कारण अर्जुन प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे अर्जुन उवाच. अपरम भवत पार्थ म्हणे, माते विस्मय वाटतो, राग आपण तो धरू नये. अलीकडे जन्म तुझा पुतनारी, उत्पन्न द्वापारी आम्ही झालो. आद्य युगी रवी त्याचा आज संवाद, वर्णिसी विषाद आम्हा पुढे. आत्ताचे नेणवे पूर्वी जाणे कोण, अंगी पावो खूण ऐसे करा. लोक संपादणी तू तव त्यापर, उघड विचार तुका म्हणे. आता फक्त अर्जुनच का ह्याचे वर्णन ऐकले? अर्जुनाचं मागच्या अभंगात ते ऐकून झालं आहे. आता निष्काम कर्मयोगाची जबाबदारी सोपवली तेही त्यानं समजून घेतलं, कारण त्याच्या हस्तेच ते सगळं आता प्रकट व्हावं अशी कृष्णाची इच्छा होती ना. पण
याचा पूर्वकाळ समजून घेताना अर्जुनाच्या मनात एक शंका आली आणि ती तो विचारतो. तो म्हणतो, मी तुझा श्रेष्ठ भक्त आहे. माझ्या मनातील भाव आता मी व्यक्त करणार आहे, कारण मी तुझा सखा आहे, भक्त आहे आणि तुझा मानणारा, तुला एक ज्येष्ठ म्हणून मानणारा मी तुझा. कोणीही समज, सगळे नाती आहेत माझे तुझ्याशी. ते ऐकून मी आता तुला माझ्या मनातलं जे सांगणार आहे ते अतिशय आपुलकीने विचारणार आहे. विचारण्यात कोणताही हेतू नाही आहे, फक्त ते ऐकून तुला जर राग आला तर मात्र तू शांत राहा, माझ्यावर रागावू नकोस. आणि तू सांगतोस ते खरं आहे, तुझी अलौकिकता मला मान्य आहे, पण तुझे आत्ताचे बोलणे तसे विश्वास ठेवायला मला जरा कठीण वाटतं आहे, कारण ते मला मनापासून पटलं पाहिजे ना, म्हणून. आणि मी काय बोलतो ते फक्त ऐक. तर अर्जुन म्हणतो, आजच्या काळात जन्माला आलेला तू म्हणजे श्रीकृष्ण, प्राचीन काळी निर्माण झालेल्या सूर्याला निष्काम कर्मयोग सांगून उपदेश केलास, याचं मला आश्चर्यच वाटतं. हे मी खरं कसं म्हणू? हे माझ्या अल्पमतीला पटेल असं पुन्हा एकदा सांग. आणि हा झाला भाग अर्जुनाच्या मनातला. तर वर्णन तुकारामाने काय केलंय, तर पार्थ म्हणे माते विस्मय वाटतो, राग आपण तो धरू नये, अलीकडे जन्म तुझा पुतनारी, उत्पन्न द्वापारी आम्ही झालो. अर्जुन मन मोकळं करतो आणि म्हणतो, हे श्रीकृष्णा, पुतनेचा वध करणारातून तूच, वसुदेवाचा पुत्रही तूच, द्वापार युगात जन्माला आलेला तूच, आणि मनुष्ययोगी जन्मास येऊन आपल्या तूच, म्हणजे वसुदेव पुत्र तूच. आता अशांना पूर्वजन्माची स्मृती नसते. मी मनुष्ययोगीत जन्माला आलेल्या. तुम्हाला कुठं आहे पूर्वजन्म माहीत आहे, आठवतं? मलाही नाही आठवत आहे. तर तू प्राचीन काळी सूर्याला, तर प्राचीन काळ कुठला, तर लॉंग ॲगो असे तेव्हा सांगितलेला योग, तो हाच आणि सांगणारा कृष्णही हाच, हे मी कसं कर मानू, असं अर्जुन बोलतो. आणि मग तुकाराम याचं वर्णन करता, आद्य युगी रवी त्याचा आज संवाद, वर्णिसी विषादा आम्हा पुढे, आत्ताचे नेणवे पूर्वी जाणे कोण, अंगी पावो कोण ऐसे करा. म्हणजे हे कृष्णा, मी तुझा मित्र, सखा, शिष्य सर्व काही आहे. त्याहीपेक्षा तुझं माझ्यावर प्रेम अधिक आहे. फक्त मला मनापासून पटावे, मी मनापासून त्या कार्याला सुरुवात करावी, अशी माझं मन तयार करण्यासाठी एखादी खूण सांग. आता किंवा आत्ताच्याच भाषेत बोलायचं झालं तर अर्जुनाने कृष्णाकडे पुरावा मागितला. बरोबर आहे ना? का तर याचा खुलासा तुकारामच करता की लोकसंपादनी तू तव त्यापर, उघड विचार तुका म्हणे. कृष्ण गूढार्थ आणि गीता फक्त एकट्या अर्जुनालाच सांगतात. मला या गीतेचे आदर्श जीवनमंत्र सर्वांसाठी प्रकट करायचे आहे. याचा गूढार्थही सर्वांसाठी प्रकट व्हावा, ही पण तुकारामांची इच्छा ते कृष्णासमोर सांगतात. आणि आता तुकारामाने अभंग छंदातच असं म्हटलंय त्यांच्या मायबोलीत, श्रीमद्भगवद्गीता सर्वांसाठी मी रचना केली आहे. मला तरी असे वाटते की आज ज्ञानप्राप्तीसाठी दूरदर्शनचे वेगवेगळे चॅनल्स, स्मार्ट टेलिफोन हे समाजप्रिय आहे. तसे तुकारामांच्या काळी लोकसंपादनीसाठी कीर्तन हे लोकप्रिय माध्यम सर्वांसाठी होते आणि त्यासाठी अभंग छंद उपयुक्त ठरतो. त्यामुळे धन्य धन्य तुकाराम असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण ह्या गूढार्थाला तुकाराम काय म्हणतात तर ते स्वतःच असं सांगतात की अद्भुत रहस्य असं मला मिळालं आहे. आणि आत्ता पुन्हा म्हणतात की लोकसंपादनी तू तव त्यापर,
उघड विचार तुका म्हणे. लोकसंपादन हे तुकारामांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या लोकसंपादनेसाठी, कीर्तन करण्यासाठी, लोकांना समजण्यासाठी, सर्वांना कळावं म्हणून मराठी भाषेतला अभंग छंद त्याने निवडला. आणि ही निवड करून त्यात गीतेचा अनुवाद करणं हे करणारे खरंच तुकाराम धन्य आहेत. त्यांचे कार्यास खरोखर मनस्वी शतशः नमस्कार करूया आणि इथे थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी.